आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. अहो काय झालंय काय, म्हणजे सगळ्यांनाच इथे बोलवून घेतलंय. सांगेल तो, जरा धीर धर. कुठे सांगतायत ते? मी काय म्हणते सासूबाई, वेळ असेल तर मी जरा माझी कामं आटपून येऊ का? काय चाललंय तुझं? स्वभावाला औषध नाही. जोपर्यंत तू काय सांगणार आहेस याचा उलगडा होत नाही तोपर्यंत सूनबाईची तगमग काय थांबणार नाही, सुरूच राहणार. जरा धीर धर. मालक, आपण कोणाची वाट बघतोय? नाही म्हणजे हा म्हणजे जर कोणाला बोलवायचं असेल विठा किंवा शंकर भाऊजी तर पटकन बोलवून आणतील ना. हे काही गरज नाही त्याची. भिकाजीला बोलवलंय मी, तो येतोय. तो आला की सांगतो. रमीला, तोपर्यंत तुझं थोपाड जरा बंद ठेव. दादा, अरे आधीच सांगितलं असं तर मी थांबलो असतो ना. अर्ध्या रस्त्यात गेल्यावर मला निरोप मिळाला, तसाच घरी परत आलो. बरं झालं तू आलास. ते एवढंच महत्वाचं काम आहे आणि त्यासाठी तू इथं असणं महत्वाचं आहे. हा आलेत भाऊजी, आता सांगून टाका. म्हणजे उत्सुकता फारच ताणली जाते हो, सांगून टाकावं लवकर. पटकन सांगण्यासारखी गोष्ट नाहीये ही. आपल्या सगळ्यांच्या सुखदुःखाशी, सगळ्यांच्या आयुष्याशी निगडीत गोष्ट आहे ती. म्हणून सगळ्यांना एकत्र बोलवलंय मी. मला नानांनी बोलवलं होतं. इथे संकेत होता. काय भयानक अवस्था झाली आहे त्याची. फार वेडा झालाय तो. धर्मिष्ठासारखा बोलत होता. पण त्या संकेतचा आपल्याशी काय संबंध? प्रत्यक्ष नाही पण अप्रत्यक्ष संबंध आहे. नाना नक्की काय बोलले? नाना, त्या नलीमुळे काय अवस्था झाली हो संकेतची? लक्षात येतंय का खोत? संकेतच्या या अवस्थेला कारण आहे गोदा. त्यानं वर्णन केलं त्यावेळी मला जाणवलं होतं की ती गोदाच असणार. ती गोदाच आहे. नाही पण नाना, गोदा संकेतला का त्रास देईल? तिचा यांच्याशी काय संबंध? तेच सांगण्यासाठी तुला इथं बोलवलंय. माझ्या मते